नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रतीक आणि मी तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो। तर आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त बॅनर तयार करायला शिकवणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारे बॅनर व व्हिडिओ एडिटिंग रिलेटेड चॅनलवरती ट्युटोरियल आणतच असतो। चला तर मित्रांनो, जराही वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला। तर आता सर्वात अगोदर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समधलं मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला आपल्या पिक्सार्ट ॲप्लिकेशनला ओपन करायचं। तर आजचा बॅनर आपण पिक्सार्ट ॲप्लिकेशनमध्ये तयार करणार आहे। पिक्सार्ट ॲप्लिकेशन कोणाकडे नसेल तर प्ले स्टोरवरती पण घेऊ शकता, किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जायचं डायरेक्ट। तिथे आपण APK फाईल दिलेली आहे, तिथून डाउनलोड करायचं तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असला प्ले स्टोरवरती तर। त्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस येईल पिक्सल लॅबचा। त्यानंतर एडिट फोटोवरती ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आपण जन्माष्टमीच्या फाईलला पासवर्ड लावलेला, पासवर्ड व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल। 2 स्टेपमध्ये पासवर्ड शोधायचा आहे आणि पासवर्ड टाकून फाईल एक्स्ट्रॅक्ट करायची आहे। त्यानंतर इथे रिझेंट ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला जन्माष्टमी V नावाचं एक फोल्डर तयार झालेलं दिसेल तुम्ही फाईल एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर। त्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला बॅकग्राऊंडची लेअर घ्यायची। अशा प्रकारे बॅकग्राऊंडच्या लेअरला सिलेक्ट करायचं। ओके, तर बघू शकता बॅकग्राऊंडची लेअर इथे सिलेक्ट झालेली आहे। इथे टूल्स ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे रिसाइज नावाचं ऑप्शन आहे, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे जर 3000 विड्थ आणि 2000 हाईट असेल तर ओके राहू द्यायचं आहे, कॅन्सल करायचं आहे। जर कमी असेल तर तुम्ही या प्रकारे तिथे हाईट आणि विड्थ टाकून घ्यायची। त्यानंतर ॲड फोटोवरती क्लिक करायचं आहे। ॲड फोटोवरती क्लिक केल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला श्रीकृष्णाचा जो हाफ चेहऱ्याचा जो फोटो आहे तो ॲड करायचा आहे। PNG दिलेली आहे आपण, अशा प्रकारे ॲड करायचं आहे। बॅनरची साईज थोडी अशा प्रकारे 2 फिंगरने लहान करायची आणि याला या साईडला अशा प्रकारे ॲडजस्ट करायचं। ओके, अशा प्रकारे ठेवायचं सध्याचा। त्यानंतर हे खालची जे लेअर आहे हे लेअर ॲड करायची सर्वात अगोदर आणि अशा प्रकारे या लेअरला कॉर्नरपर्यंत स्ट्रेच करायची आणि अशा प्रकारे खाली डाऊन करून घ्यायची। ओके, तर अशा प्रकारे झाल्यानंतर आपली जी श्रीकृष्णाची लेअर आहे अशा प्रकारे येते प्रॉपर ॲडजस्ट करायची। एक सेकंड। ओके, तर अशा प्रकारे झूम करायचं आहे आणि अशा प्रकारे लेअर वरतून खाली घ्यायची। परत ॲड करतो मी, ती थोडीशी स्ट्रेच झाली होती। अशा प्रकारे परत लेअर ॲड करायची आणि त्या लेअरला इकडे ॲडजस्ट करायची आणि अशा प्रकारे थोडी साईज वाढवून घ्यायची, खालपर्यंत स्ट्रेच होईल असे। ओके, लेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं, या लेअरला खाली टाकून घ्यायचं आहे, लॉंग प्रेस करायचं आहे, खाली घ्यायची आणि लॉक करून टाकायची। अशा प्रकारे दोन्ही लेअर लॉक करायचे। परत ॲड फोटोवरती क्लिक करायचं। त्यानंतर आपले श्रीकृष्ण गाईसोबत आहेत तो वाला फोटो ॲड करायचा आहे। ओके, तर अशा प्रकारे ॲड केल्यानंतर याला अशा प्रकारे साईज वाढवून घ्यायची आणि या लेअरला पण या आपल्या जी पट्टी आहे खालची त्याच्या लेअरच्या साईडला ॲडजस्ट करायची। ओके, परत लेअर ऑप्शन ॲड करायचं आहे आणि अशा प्रकारे थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं, तुम्हाला जसं छान वाटेल तसं। ओके, झालं। परत ॲड फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि राधाकृष्णांचा फोटो ॲड करायचा आहे। अशा प्रकारे इकडे या साईडला घ्यायचं आहे, साईज वाढवून घ्यायची। अशा प्रकारे प्रॉपर थोडंसं लहान घ्यायची साईज, जेणेकरून आपला बॅक साईडचं जे व्हील आहे ते पण ॲड होईल। ओके, तर लेअरला श्रीकृष्ण जे गाईसोबतची लेअर आहे त्या लेअरच्या वरती टाकायची। ओके, परत लेअर हाईड करून टाकायची। ॲड फोटोवरती क्लिक करायचं आहे। परत आपलं जे व्हील आहे हे ॲड करायचं बॅकग्राऊंडचं आणि अशा प्रकारे याला साईज लहान करायची आणि परत लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि व्हील अशा प्रकारे बॅक साईडला टाकायचं आहे। याचा ब्लेंड मोड आपल्याला चेंज करायचा आहे ओव्हरलेवरती, स्क्रीन ओव्हरले। ओके, तर ओव्हरलेवरती टाकल्यानंतर परत या लेअरच्या वरती क्लिक करायचं आणि डुप्लिकेट म्हणायचं आहे। डुप्लिकेट झाल्यानंतर अशा प्रकारे तिला त्याच लेअरवरती ॲडजस्ट करायचं आहे प्रॉपर। ओके, तर याचा ब्लेंड मोड नॉर्मल ठेवायचा आहे वरच्या लेअरचा। ओके, तर नॉर्मल ठेवल्यानंतर या लेअरला पण खाली घ्यायचं आहे टाकून अशा प्रकारे। ओके, आणि इरेजर ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि आपला इरेजरची सेटिंग अशा प्रकारे ठेवायची, हार्डनेस 100, साईज तुम्ही कशी पण ठेवू शकता आणि साईडला अशा प्रकारे
इरेज करून घ्यायचं. ओके, तर बघू शकता जर थोडंसं बाहेर गेलं असेल तर रिस्टोर ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे रिस्टोर करून घ्यायचं. ओके, झालं डन. या लेअर पण लॉक करून घ्यायचे आणि श्रीकृष्णाला या लेअरच्या वरती टाकायचं. ओके, तर झालं. लेअर ऑफ करून टाकायचं आहे. तर तुम्हाला ॲडजस्ट करावं असं वाटेल तर परत ॲडजस्ट करू शकता अशा प्रकारे साईज थोडीशी. ओके, झालं डन. लेअर लॉक करायचे. परत ॲड फोटोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपलं टेक्स्ट ॲड करून घ्यायचं आहे. टेक्स्ट ॲड केल्यानंतर फुल अशा प्रकारे साईज वाढवून घ्यायची आणि याला खाली अशा प्रकारे इथे सेट करायचं. ओके, तर हे झालं सेट. परत लेअर ॲड फोटोवरती क्लिक करायचं आहे. तर आता आपल्या लेअरची लिमिट संपलेली आहे. तर आपलं शेवटची लेअर राहिलेली आहे ते पण कशी ॲड करायची तुम्हाला सांगतो. त्या अगोदर लेअरवरती क्लिक करायचं आहे. श्रीकृष्णांचा हा पिक सिलेक्ट करायचा आहे आणि इथे तुम्ही साईडला येतं ॲडजस्ट ऑप्शनवरती आणि इथे तुम्हाला दिसेल एक सेकंड टेम्परेचरची अमाऊंट कमी करायची. तुम्ही 80पर्यंत ठेवू शकता. डन करायचं. परत लेअरवरती क्लिक करायचं आहे. जे श्रीकृष्णांचा हाफवाला फोटो आहे याच्यावरती पण ॲडजस्टमेंट लावायची. ॲडजस्टमेंटवरती क्लिक करून टेम्परेचरवरती क्लिक करून याचं पण टेम्परेचर कमी करून टाकायचं आहे. 40पर्यंत ठेवू शकता. ओके, डनवरती क्लिक करायचं. परत लेअर ऑप्शनवरती क्लिक करून श्रीकृष्णांच्या लेअरला राधाकृष्णांच्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे आणि इथे पण यांचं टेम्परेचर जास्त नाही पण थोडंसं कमी करायचं आहे. ओके, तर झालं. ओके, झालं. ओके, तर डनवरती क्लिक करायचं आहे वरती. हे झाल्यानंतर चुकून शेअरवरती क्लिक झालं. ओके, प्रोसेस होऊ द्यायची. ओके, तर परत इथे ॲड फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि आपलं लास्ट ऑप्शन म्हणजे खाली जे आपण आडवी स्ट्रोक लाईन लावलेली आहे तर हे तुम्ही अगोदर सेव्ह करून घ्यायचं आहे. खालची जे आडवी आपण स्ट्रोक लाईन लावलेली आहे ते ॲड करून घ्यायची. तुम्ही इथून पण ॲड करू शकता. अशा प्रकारे शेप ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि रेक्टँगल सिलेक्ट करायचं आणि अशा प्रकारची साईज कमी करायची आणि इकडून दोन्ही बाजूंनी स्ट्रेच करायचं. त्या अगोदर सर्व लेअर तुम्ही लॉक करून घ्यायचं म्हणजे तुम्ही जर काही खाली चेंजेस करत असाल तर त्या हालायला नको. ओके, सर्व लेअर लॉक आहे. बॅनरची साईज कमी करायची. आपली जी वरची लेअर आहे शेपची ती ॲड करायची अशा प्रकारे. थोडीशी साईज मोठी राहू द्यायची आपल्याला सिलेक्ट करण्यासाठी अवघडना जायला पाहिजे म्हणून. आणि अशा प्रकारे याला खाली यायचं आहे. इथे ॲडजस्ट करायची वरून अशा प्रकारची साईज कमी करून टाकायची. ओके, डन. ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला वॉटरमार्क टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता. आता याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, ड्रॉ ऑप्शनवरती जायचं आहे. या ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे इरेझर नावाचं ऑप्शन दिसेल. इरेझरवरती क्लिक करायचं आहे आणि याची साईज आहे ती 1पर्यंत ठेवायची. इरेझरचं ऑप्शन कट करायचं आहे आणि या लेअरवरती क्लिक करून मर्ज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर एकदम 500पर्यंत झूम करायचं आहे. अशा प्रकारे कट लावायचा आहे. 3 डॉटवरती क्लिक करून सेव्ह इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं. याने आपलं बॅनर फुल HD क्वालिटीमध्ये जसं तयार आहे तसंच एक्सपोर्ट होऊन जाईल आपल्या गॅलरीमध्ये. तर व्हिडिओ आजचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारे आणखी समोर व्हिडिओ आणणार आहे. आणि तुम्हाला PLP फाईल हवी असेल तर ते पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि तुम्ही PC यूज करत असाल, फोटोशॉप यूज करत असाल तर PSD फाईल पण आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. फक्त त्यांचा पासवर्ड व्हिडिओमध्ये शोधायचा आहे. तुम्हाला मिळाला पण असेल पासवर्ड आतापर्यंत. पासवर्ड टाकायचा आणि यूज करायचा जसे करेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो. भेटूया अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग करायला शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.